ही थेट दृश्य आपण पाहतोय पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांची अंत्ययात्रा आहे आणि या अंत्ययात्रेमध्ये मोठ्या संख्येने कोल्हापूरकर सहभागी झालेले आहेत। थेट दृश्य आपण पाहतोय डॉक्टर डी.वाय. पाटील यांची ही अंत्ययात्रा आणि डी.वाय. पाटील यांना शेवटचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने कोल्हापूरकर विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी या अंत्ययात्रेत सहभागी झालेत। पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं आणि त्यानंतर संपूर्ण राज्यात एकच शोककळा पसरली आहे। पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांची ही अंत्ययात्रा आपण पाहतोय। डी.वाय. पाटील यांना शेवटचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं कोल्हापूरकर या अंत्ययात्रेत सहभागी झालेत। शिक्षण महर्षी डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये वयाच्या 90व्या वर्षी निधन झालंय। डी.वाय. पाटील यांची ही अंत्ययात्रा आपण पाहतोय। देशातील महत्त्वाच्या शिक्षण संस्थांचे प्रणेते माजी राज्यपाल आणि पद्मश्री पुरस्कार विजेते ज्ञानदेव यशवंतराव पाटील अर्थात डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन झालं। त्यांनी वयाच्या 90व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी सतेज औंधकर आपल्या सोबत जोडले जात आहे। सतेज, अंत्ययात्रा आपण पाहतोय, मोठी गर्दी या अंत्ययात्रेत पाहायला मिळते। सतेज, नक्कीच मेघना, आपण पाहतोय की पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे। काही वेळापूर्वी त्यांच्या निवासस्थानी खरं तर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्यावरती जे आहे ते धार्मिक विधी करून त्यांना अंत्यदर्शनासाठी काही काळासाठी डी.वाय. पाटील हॉस्पिटलच्या ज्या प्रांगणात आहे ते ठेवलं गेलंय आणि तिथून आता ते अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे। पुढच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये ती अंत्ययात्रा आहे मेरिडियन ग्राउंड या ठिकाणी या ठिकाणी पाहायला तर अगदी सगळे दिग्गज सर्व नेतृत्व आहेत ते अंत्यविधीसाठी उपस्थित राहिलेले आहेत। जनसमुदाय या ठिकाणी एकत्रित आपण पाहायला मिळतो। पाऊस देखील तुरळक प्रमाणात आहे, मात्र सर्व व्यवस्था आहे ते जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली। शासकीय इतमामात अंत्यसंस्कार आहेत ते या ठिकाणी केले जाणार आहेत आणि डॉक्टर डी.वाय. यांच्यावरती प्रेम करणारे सर्व कोल्हापूरकर यांचे त्यांच्या नागरिक जे आहेत ते आता अंत्यविधीसाठी एकत्र पाहायला मिळते। साधारणतः 5-5:30च्या आसपास या ठिकाणी जे आहे ते अंत्यविधी केले जातील आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावरती जनसमुदाय मिळते। या ठिकाणी पाहिलं तर काँग्रेसचे बहुतांश ज्येष्ठ नेते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यासोबत भाजप चंद्रकांत पाटील देखील या ठिकाणी उपस्थित झाले। त्यांना काही वेळ ते या ठिकाणी शासकीय इतमामात जे आहेत ते अंत्यसंस्कार आहेत ते त्यांच्यावरती या ठिकाणी केले जाणार, तर त्याची तयारी जी आहे ती पूर्ण झाली आहे। पुढच्या 5 ते 10 मिनिटात जी अंत्ययात्रा आहे ती कसबा रोड इथल्या पॅव्हिलियन ग्राउंड वरती येणार आहे आणि त्या ठिकाणी हे अंत्यविधी केले जाणार आहे। सतेज, एक मोठा जनसमुदाय खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। देशातील महत्त्वाच्या शिक्षण संस्थांचे ते प्रणेते होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर डी.वाय. पाटील यांचा परिवार, शिक्षण, आरोग्य, उद्योग आणि सार्वजनिक जीवनात सक्रिय आहे। खरं तर त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास जर आपण पाहिला तर निश्चितच प्रेरणादायी आहे। सतेज, नक्कीच आपण पाहतोय की सुरुवातीपासूनच डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी खरं तर शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं असं योगदान आहे ते दिलेलं आहे। अनेकांना तुम्ही त्या ठिकाणी घडवले, अनेक शिक्षण संस्था त्यांनी उभारलेल्या आहेत आणि शिक्षणात अगदी मोलाचं काम जे आहे ते खरं तर डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यासोबत सामाजिक काम देखील डी.वाय. पाटील यांचं खूप मोठं होतं। कृषी क्षेत्रातही डी.वाय. पाटील यांचं काम होतं आणि म्हणूनच त्यांच्या या सगळ्या सामाजिक शैक्षणिक त्यांच्या कार्याची दखल घेत ते त्रिपुराचे राज्यपाल झाले होते, पश्चिम बंगालचे देखील राज्यपाल झाले। राज्यपाल होत असताना देखील त्याचं काम खूप मोठ्या प्रमाणावरती सतत करत होते। आज आपण पाहिलं तर सर्व पक्षीय नेत्यांनी मिळून त्यांचे जे आहे ते अंत्यदर्शन आहे ते घेतलेलं आहे। त्यांच्या जे रुमानुबंध आहेत, त्यांच्या ज्या हातबोणी आहेत त्या खरं तर यावेळेस त्यांनी सांगितलं आपल्याला कारण असेल। त्यामुळं असं नेतृत्व पुन्हा होऊ नये ही खूप मोठी डी.वाय. पाटील खूप मोठी पोकळी खरं तर निर्माण झाली असं बोललं जातं। ही न करू शिकणारी हानी आहे आणि अशाच पद्धतीचं पुन्हा एकदा असं देखील काही जणांनी प्रतिक्रिया आहेत त्या
व्यक्ती आहेत. त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर डी.वाय. पाटील यांच्या या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमासाठी आता ही शासकीय इतमामासाठी यासाठी खरं तर त्यांचं कार्य सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि याच कार्याची जबाबदारी आता कोल्हापूरकरांची नागरिक असतील आणि काही बाहेरच्या राज्यातून देखील त्यांना जे मानणारे ते ज्याच्यावर डॉक्टरीन आणि याच ठिकाणी आता ते अंत्यसंस्कार शासकीय इतमामात आहे ते केले जाणार काही वेळापूर्वी पाहिलं त्यांच्या निवासस्थानी देखील काही धार्मिक विधी आहेत ते पार पडलेले आहेत. एक तासापेक्षा अधिक काळ ते धार्मिक विधी आहेत ते सुरू होते. या धार्मिक विधीनंतर पोलिसांनी त्यांना मानवंदना देखील दिली होती आणि मानवंदना देत पोलिसांनी ते या ठिकाणी अंत्ययात्रेसाठी पार्टी जे आहे ते पुढे रवाना केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि काही काळासाठी जरी त्यांनी डी.वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये तरी देखील मोठ्या संख्येनं गर्दी अंत्यविधीसाठी एक मोठं जनसमुदाय खरं तर यावेळेस पाहायला मिळतोय. सतीश, तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.